महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात वटपौर्णिमेची लगबग सुरू झाली होती. सीमा अंगण साफ करत होती आणि रमेश प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. सीमा, चल बाजारात जाऊत. तुझ्यासाठी नवीन साडी घ्यायची आहे. रमेश, माझ्यासाठी नवीन साडी? चल जाऊया. दोघं बाजारात पोहोचले. सगळीकडे फुलांचा सुगंध, साड्यांची दुकाने आणि सणाची उत्साही गर्दी दिसत होती. सीमाला एक सुंदर भगवी पैठणी खूप आवडली, पण किंमत पाहून ती शांत झाली. तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. रमेश. दुसऱ्या दिवशी सीमा लवकर उठली. तिने सुंदर रांगोळी काढली आणि रमेशने दिलेली भगवी साडी नेसली. सीमाने वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली आणि रमेशच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. माझं आयुष्य तुझ्यामुळे सुंदर आहे. आणि त्या वट पौर्णिमेने त्यांच्या नात्यात अजून प्रेम वाढवलं.